आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्याच्या सन 2026-27च्या अर्थसंकल्पातून व नाबार्ड योजनेअंतर्गत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या विकास कामांसाठी सुमारे 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। ही मंजुरी आमदार सुहास बाबर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व विशेष प्रयत्नामुळे मिळालाय। त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे मतदारसंघातील दळणवळण सुविधांना मोठी चालना मिळणार आहे। या मंजुरीमुळे खानापूर आटपाडी व तासगाव तालुक्यातील अनेक गावांच्या विकासाला गती देखील मिळणार आहे। रस्ते व पुलांच्या कामांना आता गती मिळणार असून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहेत। यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे। मंजूर झालेल्या निधीतून खानापूर तालुक्यातील हिंगणगादे, घाणवड, देवनगर, सांगोले, वाळूज, वेजेगाव ते जिल्हा हद्द प्रजिमा क्रमांक 81 या मार्गावर घाणवड गावाजवळ पुलाचे बांधकाम होणार आहे। तसेच सावळज, वायफळे, धोंडेवाडी, शेंडगेवाडी, खानापूर बलवडी प्रजिमा क्रमांक 79 या मार्गावरील खानापूर ते धोंडेवाडीपर्यंत रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे। याशिवाय हिंगणगादे, भेंडवडे, साळशिंगे, वाळूज, लेंगरे, मादळमोठी प्रजिमा क्रमांक 78 या रस्त्याच्या हिंगणगादे ते नागेवाडी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम, तसेच नेवरी, गारडी, भांबर्डे, वासुंबे प्रजिमा क्रमांक 82 या रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा करण्यात येणार आहे। आटपाडी तालुक्यातील कवठळी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बॉम्बेवाडी, खांजोडवाडी, यापामवाडी, माडगुळे प्रजिमा क्रमांक 170 या मार्गाचं काम, तसेच पडळकरवाडी, जांभुळणी, कामत, नांगरेमळा प्रजिमा क्रमांक 168 या रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे खरसुंडी, बाळेवाडी, करगणी, शेटफळे, चिंद्यापीर प्रजिमा क्रमांक 171 या रस्त्याची सुधारणा, तसेच तासगाव तालुक्यातील घोटी, बुद्रुक, पेड, नरसेवाडी, मोराळे, बस्तवडे प्रजिमा क्रमांक 30 या मार्गावरील रस्त्यांची सुधारणा देखील केली जाणार आहे। तसेच पेड, मांजर्डे, सावर्डे, कापूरवाडी प्रजिमा क्रमांक 141 या मार्गावरील पुलांचं बांधकाम करण्यात येणार आहे। याबाबत बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहे। ग्रामीण भागातील रस्ते व दळणवळण सुविधा मजबूत असतील तर विकासाला गती मिळते। मंजूर झालेल्या निधीमुळे रस्ते कामांना वेग मिळणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील। मतदारसंघाचा विकास हा माझा सर्वोच्च प्राधान्यक्रम असून भविष्यातही अशाच प्रकारे विकास कामांसाठी प्रयत्न सुरू राहतील। या विकास निधीसाठी आमदार सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।